नमस्कार मुलांनो, चला करू घरचा अभ्यास। आज आपला तिसरी आणि चौथीचा गणित विषयाचा 33वा दिवस आहे। आज आपण 2 अंकी 3 अंकी संख्यांना 1 अंकी संख्येनं गुणायचं आहे। 2 अंकी आणि 3 अंकी संख्यांना जसं 22 गुणिले 5, 117 गुणिले 8 अशा गुणाकार करायचे आहेत। तर सर्वप्रथम काय करायचं आहे, सर्वांनी मोबाईल लांब ठेवायचा, पेन्सिल, पट्टी, बॉक्सची वही घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे। खूप अभ्यास आहे आपल्याला। 2 अंकी संख्यांची गणित वेगळी, 3 अंकी संख्यांची गणित वेगळी, दशक आणि एककाच्या जागी शून्य असणाऱ्या संख्यांचा गुणाकार सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे। वस्तू रूपामध्ये सुद्धा गुणाकार शिकवणार आहे। खूप खूप अभ्यास आहे। चला पटकन मग चला करू घरचा अभ्यास। तर मुलांनो, आज आपल्याला गुणाकार समजून घ्यायचा आहे। गुणाकाराचा आज आपला तिसरा दिवस आहे। तर आज तिसऱ्या दिवशी आपण फक्त आज समजून घेणार आहोत। हे लिहायचं नाहीये तुम्हाला, फक्त नीट समजून घ्या। हे बघा, किती आंब्याचे झाड आहेत। हे एका रांगेमध्ये किती आंब्याचे झाड आहेत बघू। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 एका रांगेमध्ये 14 आंब्याचे झाड आहेत। अशा किती रांगा आहेत, किती रांगा आहेत बघूत आपण। 1 2 3 किती रांगा आहेत, 3 रांगा आहेत। मग आता 14 गुणिले 3, 14 गुणिले म्हणजे काय, 14 गुणिले 3 म्हणजे 14 झाडांच्या 3 रांगा आहेत। 14 झाडांच्या किती रांगा आहेत, 3 रांगा आहेत। मग आता गुणाकार केला, 14चा पाढा येत नाही तुम्हाला, तरी पण आपण म्हणू 14 1 14, 14 दुनी 28, 14 त्रिकोण 42। किती आलं उत्तर आपलं, 42 आलं। किती आलं उत्तर, 42 आलं। तर आता हेच गणित आपण दुसऱ्या पद्धतीने समजून घेऊ। एका रांगेमध्ये 3 झाड आहेत। एका रांगेमध्ये किती झाड आहेत, 3, 1 2 3। एका रांगेमध्ये 3 झाड आहेत। अशा किती रांगा आहेत, किती रांगा आहेत बघू आपण। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 अशा किती रांगा आहेत, 14 रांगा आहेत। इकडून पाहिलं, मी इकडून पाहिलं, ह्या बाजूला मी उभं राहिले आणि पाहिलं तर मला काय दिसलं, एका रांगेमध्ये 3 झाड आहेत आणि असे 14 झाड आहेत। तर मग 3चा पाढा 14 पर्यंत मोजला किंवा 3चा पाढा 14 पर्यंत मोजला। 3चा पाढा 14 पर्यंत येत नाही, आपण आडवा गुणाकार करू शकतो। आता 14 गुणिले 3 असा मी केला आडवा गुणाकार। 3 चौक 12, 12 कसं लिहिणार आहे मी, इथं 1 इथं 2। 3चा पाढा दशकाला गुणलं, नंतर 3 दशकाला गुणलं, 3 1 3 आणि हातच्याचं 1 4। किती उत्तर आलं आपलं, 42 आलं। म्हणजे 14 गुणिले 3 बरोबर 42 आणि 3 गुणिले 14 बरोबर पण 42। म्हणजे गुणाकारामध्ये जर जागा बदलली तरी काही उत्तरामध्ये फरक पडत नाही। आता या उदाहरणामध्ये बघा, एका रांगेमध्ये हे सर आहेत आणि हे मुलं रांगेत उभे राहिलेत। मग सरांनी पाहिलं तर किती मुलं आहेत एका रांगेमध्ये, 1 2 3 4। एका रांगेमध्ये किती मुलं आहेत, 4। अशा किती रांगा आहेत, किती रांगा आहेत बघा, सरांना दिसायलेत 1 2 3 4 5 6 7 8 किती रांगा आहेत, 8 रांगा आहेत। तर किती मुलं झाले बघा, आता सगळे म्हणून किती मुलं आहेत म्हणून विचारलेले आपल्याला। तर आपण 4चा पाढा 8 पर्यंत मोजणार। 8 घरं काढले मी आधी, 1 2 3 4 5 6 7 8 8 घरं काढलेले आहेत। आता 4चा पाढा 8 घरापर्यंत मला मोजायचा आहे। 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32। किती उत्तर आलं, 32 उत्तर आलं। मग सर काय म्हणले, हे पोरं बघू तर म्हणले अशी आडव्या रांगा बरोबर आहेत का, म्हणून सर गेले ह्या बाजूला। सर कोणत्या बाजूला गेले, ह्या बाजूला गेले। मग सरांनी बघितलं की एका रांगेमध्ये किती मुलं आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 एका रांगेमध्ये किती मुलं आहेत, 8 आहेत। मग सरांनी काय केलं, 8 मुलं आहेत ना, मग किती रांगा आहेत मोजल्या, 1 2 3 4 किती रांगा आहेत, 4 रांगा आहेत। मग सगळे मुलं किती झाले, आता 8चा पाढा 4 पर्यंत मोजू। 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32
आता रांगात मुलं मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 32 उत्तर आलं. ह्या उदाहरणातून काय समजलं की गुणाकारामध्ये संख्या जर इकडच्या तिकडे झाल्या, जागा बदलली गुणाकारामध्ये संख्यांची, तरी उत्तर बदलत नाही. तर 32 उत्तर आहे आणि इथं पण 32 उत्तर आहे. मुलं आहेत तशीच उभं राहिलेत. फक्त सरांनी काय केलं, इकडून बघायच्या ऐवजी इकडून बघितलं. तसंच आहे गुणाकारामध्ये. गुणाकार सुद्धा असाच असतो. सेम मुलं असतात, तेवढ्याच रांगा असतात. फक्त इकडून तुम्ही मोजतात का इकडून मोजतात. हे जर आपलं 4 गुणिले 8 केलं 32, इकडून सरांनी मोजले. एका रांगेमध्ये 4 मुलं आहेत आणि 8 रांगा आहेत. इकडून बघितलं तर काय पाहिलं, एका रांगेमध्ये 8 मुलं आहेत आणि 4 रांगा आहेत. म्हणून गुणाकारामध्ये जागा बदलली तरी उत्तर बदलत नाही. आता ह्या उदाहरणामध्ये बघा, सर मध्ये उभे आहेत. इकडं मुलं उभी आहेत आणि इथं मुली उभी आहेत. इथं मुलं आहेत आणि इथं मुली आहेत. तर सरांनी इकडून रांग मोजली, इकडून रांग मोजली तर बघू किती मुलं आहेत. 1 2 3 1 2 3. एका रांगेमध्ये 3 मुलं आहेत. 1 2 3. एका रांगेमध्ये किती मुलं आहेत, 3 मुलं आहेत. आणि अशा किती रांगा आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. किती रांगा आहेत, अशा 13 रांगा आहेत. मग सरांनी गुणाकार केला. 3 गुणिले 13. 3 गुणिले 13. 13चा पाडा 3 पर्यंत मोजला. 13 13 1 13, 13 2 26, 13 39. उत्तर किती आलं, 39. 13 39. मग आता सरांनी मुलींकडे पाहिलं, मुलींच्या रांगेकडे पाहिलं तर मुलींच्या किती रांगा, किती मुली आहेत. एका रांगेमध्ये 2 मुली आहेत. 1 2. किती मुली आहेत, 2 मुली आहेत. मुलींच्या किती रांगा आहेत, 1 2 3 4 5. किती रांगा आहेत, 5 रांगा आहेत. तर एका रांगे सगळ्या मुली किती आहेत, 2 गुणिले 5. 5 कांड्या काढल्या आणि 2 पासून मोजलं. 2 1 2, 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10. 2 5 10 उत्तर आलं. आता सर गेले इकडं, सर आले इकडच्या बाजूला आले आणि सरांनी काय केलं, रांगा मोजल्या. तर इकडे बघा किती रांगा आहेत, ह्या 13 रांगा आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. किती रांगा आहेत, 13. आणि 13च्या किती रांगा आहेत, 1 2 3. 13च्या 3 रांगा आहेत. उत्तर किती आलं, 13चा पाडा 3 पर्यंत मोजला. 13 13 1 13, 13 2 26, 13 39. उत्तर तेवढंच आलं, 13 39. आता सरांनी इकडे मुलीच्या रांगेकडे आले सर आणि सरांनी बघितलं की 2च रांगा आहेत. किती रांगा आहेत, 2 रांगा आहेत. आणि एका रांगेमध्ये किती मुली आहेत, 1 2 3 4 5. किती मुली आहेत, 5 मुली आहेत. तर म्हणजे आता 2चा पाडा 5 पर्यंत मोजायचा. 2 1 2, 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10. उत्तर बदललं का, मुली 10 आहेत, उभ्या पण 10 आहेत आणि आडव्या मोजल्या तरी 10 आहेत. मुलं 39 आहेत आणि इकडून मोजलं तरी 39 आहेत. इथे 49 लिहिलं मी, सॉरी. 39 39 दोन्ही इकडून मोजलं तरी 39 आहेत आणि इकडून मोजलं तरी 39 आहेत. म्हणून गुणाकारामध्ये गुण्य आणि गुणकाची जर जागा बदलली तरी उत्तर बदलत नाही. तर मुलांनो, आपल्याला हा गुणाकार करायचा आहे. आता हा गुणाकार करत असताना तुम्ही हे गुणाकार करायचे आणि मी इकडं तुम्हाला एक गणित सोडून दाखवणार आहे. हे तुम्हाला येतात गुणाकार सगळ्यांना, गेल्या वर्षीच तुम्हाला सरांनी शिकवलेले आहेत. तरी सुद्धा मी डबल शिकवणार आहे. ज्यांना येत नाही त्यांनी इकडे पहा, ज्यांना येतात त्यांनी तुम्ही गुणाकार लिहून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये सोडवा. आज आपण 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येनं गुणणार आहोत आणि इथे मी एक एक तुम्हाला गणित करून दाखवणार आहे. तर ठीक आहे, चला आपण गुणाकार करू. तुम्ही तुमच्या वहीमध्ये करा, मी माझ्या वहीत करते. जर तुम्हाला येत नसलं तर इकडे लक्ष द्या. जरी येत असलं तरी काय करा, तुम्ही हे करत करत थोडंसं इकडे लक्ष द्या. हे गुणाकार करत करत इकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. गुणाकार येण्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहेत पाडे येणं. आणि पाडे कसं प्रत्येक वेळेस तयार करणं खूप अवघड असतं, म्हणून पाडे तोंडपाठात असावे आपल्याला. आता 14चा पाडा 14 गुणिले 5 म्हणजे 5चा पाडा आपल्याला 14 पर्यंत मोजायचा. पण 14 पर्यंत पाडा येतो का, नाही. मग आपण काय करणार, 5 एककाच्या ठिकाणच्या संख्येला आपण गुणणार. गुणाकार करायला शिकणार आहेत आपण.
5 न एकक स्थानी कोण आहे 4. 5 न आधी 4 ला गुणायचं. 5 न 4 ला गुणायचं म्हणजे 5 चा पाडा 4 पर्यंत मोजायचा आपल्याला. 5 × 5, 5 × 2 = 10, 5 × 3 = 15, 5 × 20. 20 कसं लिहिणार आपण? इथं 2 आणि इथं 0. 20 कशी लिहिली मी? एककाच्या डोक्यावर 2 आणि इथं 0. आता हे 2 इतके बारीक लिहायचे, इतके बारीक लिहायचे, लूच बारीक लिहायचे. उगा आपल्याला लक्षात येण्यासारखे उगू तुशी छोटे घ्यायचे. आता एककाला गुणून झालं. 5 ना आता 1 ला गुणायचं, दशकाला गुणायचं. 5 × 1 = 5 आणि हे वर 2 हातचे आलेले मिसळावे लागतात ना. आता येऊन बसलेत आपल्या घरामध्ये, मग त्यांना घ्यावंच लागते. 5 × 1 = 5 आणि हातच्याचे 2. 5, 6, 7. किती गुणाकार आला आपला? 70. किती सोपं आहे बघा बरं. 14 × 5 बरोबर किती गुणाकार आला आपला? 70. पुढचा गुणाकार आहे आपला 27 × 9. 27 × 9. आता 9चा पाडा 7 पर्यंत मोजायचा आपल्याला. 9चा पाडा 7 पर्यंत. 9 × 1 = 9, 9 × 2 = 18, 9 × 3 = 27, 9 × 4 = 36, 9 × 5 = 45, 9 × 6 = 54, 9 × 7 = 63. 63 कसं लिहिणार आहे मी? इथं 6 आणि इथं 3. 63 कशी लिहिले मी? हातच्यामध्ये 6 ला पाठवून दिलं आणि इथं 3 घेतले. आता 9चा पाडा 2 पर्यंत मोजायचा. 9चा पाडा दशकाला, आता एककाला गुणून झालं. आता दशकाला गुणणार आहेत आपण. मग 9 × 2, 9 × 1 = 9, 9 × 1 = 9, 9 × 2 = 18. 18 आणि हातच्याचे 6. हातचा 6 आलाय ना, मग 18 मध्ये 6 मिसळायचे. 18, 19, 20, 21, 22, 23, 24. किती आली बेरीज? 24. म्हणजे 27 × 9 गुणाकार किती आला आपला? 243. गुण्य कोण आहे? 27. गुणक कोण आहे? 9 आणि गुणाकार किती आलेला आहे? 243. पुढचा गुणाकार आहे आपला 28 × 7. 28 × 7. आता 7चा पाडा आपल्याला 8 पर्यंत मोजायचा. पहिल्यांदा 7 न काय करायचं? एककाला गुणायचं, नंतर दशकाला गुणायचं. आता 28 मधला एकक कोण आहे? 8. मग 7 न आधी 8 ला गुणायचं आपण. 7चा पाडा 8 पर्यंत मोजायचा. 7 × 1 = 7, 7 × 2 = 14, 7 × 3 = 21, 7 × 4 = 28, 7 × 5 = 35, 7 × 6 = 42, 7 × 7 = 49, 7 × 8 = 56. 56 कसं लिहिणार आहे मी? इथं 5 आणि इथं 6. आता 7चा पाडा 2 पर्यंत मोजायचा. 7 × 1 = 7, 7 × 2 = 14. 14 मध्ये 5 मिसळायचे. 14 मध्ये किती मिसळायचे? 5. 14, 15, 16, 17, 18, 19. किती झाले? 19 झाले. आता हा 5 आपल्या घरात आलेला आहे म्हणल्यावर त्याला धरावं लागतं ना, त्याला उपाशी ठेवायचं का? आता कुणी आपल्या घरी आलं की त्याच्या नावाचा आपण स्वयंपाक करतोच. तसंच आहे हे. 7च्या दशकाच्या घरामध्ये 5 आलेले आहेत. मग जेव्हा 7 न 2 ला गुणलं, 7 × 2 = 14 झाला आणि हे हातच्याचे आलेले 5. आता हे दुसऱ्याच्या घरातून आलेले जे असतात त्यांना हातचा म्हणायचं. काय म्हणायचं? हातचा. तर 7 × 2 = 14. 14 मध्ये आपण 5 मिसळले, 19 आलं आणि 28 हा आपला गुण्य आहे, 7 हा गुणक आहे आणि 196 हा आपला गुणाकार आहे. पुढचं गणित आहे आपलं 29 × 7. 29 × 7. आता आपण गुणाकार करणार आहोत. 7 × 9. 7 × 9. आता 9 घेतलेले. 7चा पाडा 9 पर्यंत मोजायचा आपल्याला. 7 न एककाला गुणलं, एककाच्या जागेवर आहे 9. आता गुणूत आपण. 7चा पाडा 9 पर्यंत म्हणू. 7 × 1 = 7, 7 × 2 = 14, 7 × 1 = 21, 7 × 4 = 28, 7 × 5 = 35, 7 × 6 = 42, 7 × 7 = 49, 7 × 8 = 56, 7 × 9 = 63. 63 कसं लिहिणार आहे? इथं 6 आणि इथं 3. अरे गणित झाले ना, डबल झालं गणित. बरं ठीक आहे. 7 × 2 = 14. 14 आणि 6 किती झाले बघा? 7 × 2 = 14. 14 आणि 7 न दशकाला गुणलं, 7 × 2 = 14. 14 मध्ये 6 मिसळले. 14, 15, 16, 17, 18, 19, 20. किती आला गुणाकार आपला? 203. 29 × 7 बरोबर गुणाकार किती आला? 203.
पुढे आपला गुणाकार आहे 72 गुणिले 2, 72 गुणिले 6. किती आला गुणाकार? 72 गुणिले 6. आता 6चा आपला पाडा 2 पर्यंत मोजायचा आहे. 6चा पाडा कुठपर्यंत मोजायचा आहे? 2 पर्यंत. 6चा पाडा 2 पर्यंत, कारण की आधी एककाला गुणतो आपण, नंतर दशकाला गुणतो. मग 6 1 6, 6 2 12. 12 कसं लिहिले मी? इथं 1 आणि इथं 2. तर 6चा पाडा 7 पर्यंत मोजला. 6चा पाडा 7 पर्यंत. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 35, 6 6 36, 6 6 6 36, 6 7 42. 42 आणि हातच्याचं 1 43. हातचा धरायचा असतो, नाहीतर हातचा काय करतो? सगळं गणित चुकवतो. म्हणून कधी बरोबर बघायचं आणि हातचा आलेला असला की तो लगेच मिसळायचा. पुढचं गणित आहे आपलं 97 गुणिले 4. 97 गुणिले 4. आता पहिल्यांदा 4 न काय करू आपण? एककाला गुणू, नंतर दशकाला गुणू. आता 4चा पाडा 7 पर्यंत गुणायचा आहे, मोजायचा आहे आपल्याला. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28. 28 कसं लिहिणार आहेत आपण? 9च्या डोक्यावर 2 आणि इथं 4. आता 4चा पाडा दशकाला गुणायचा. एककाला गुणून झाले की दशकाला गुणायचं. 4चा पाडा 9 पर्यंत मोजू आपण. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36. 36 आणि 2, 36 मध्ये 2 मिसळले, 37 38. 36 मध्ये 2 मिसळले, 37 आणि 38. आता हे 2 आपले मिसळून झालेले आहेत, म्हणून लगेच ह्याच्यावर छाट मारायची. का बरं मारायची? पुन्हा लक्षात राहत नाही ना, मिसळले का नाही मिसळले, कन्फ्यूज होते. म्हणून मिसळलं की लगेच त्याच्यावर अशी थोडीशी छाट मारायची. घाण असं गिचमडकाला नाही करायचं, उभं बारीक रेष मारायची त्याच्यावर. पुढचं गणित आहे आपलं 88 गुणिले 6. 88 गुणिले 6. आता मी 6चा पाडा 8 पर्यंत मोजणार आहे. हे बघा इथं 8 आहेत. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 35, 6 6 36, 6 6 42, 6 8 48. 48 कसं लिहिणार मी? इथं बारीक उत्तुस बारीक 4 लिहिणार आणि इथं 8 लिहिणार. आता 6 न कुणाला गुणायचंय आपल्याला? दशकाला. एककाला गुणून झाला तर दशकाला गुणून. 6 8, 6चा पाडा पुन्हा 8 पर्यंत मोजायचा. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 35, 6 6 36, 6 6 42, 6 8 48. 48 मध्ये पाहुणा 4 मिसळला म्हणून कट मारलं. 48 49 50 51 52. किती उत्तर आलं आपलं? 528. 88 गुणिले 6 गुणाकार किती आला आपला? 528. गुण्य कोण आहे? 88. गुणक कोण आहे? 6. आणि गुणाकार किती आलाय आपला? 528. पुढचा गुणाकार आहे आपला 27 गुणिले 5. 27 गुणिले 5. आता 5चा पाडा 7 पर्यंत मोजायचा. 5चा पाडा 7 पर्यंत. हे बघा इथं 7 आहे. एकक कोण आहे? 7 आहे, म्हणून 5चा पाडा पहिल्यांदा 7 पर्यंत मोजू. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35. 35 कसं लिहिणार आहे मी? इथं बारीक अक्षरामध्ये 3 आणि इथं 5. पुन्हा नंतर 5चा पाडा 2 पर्यंत मोजायचा. 5 1 5, 5 2 10. 10 मध्ये 3 मिसळायचे, हातच्याचे 3 मिसळायचे. 10 मध्ये 3, 10 11 12 13. इथे किती लिहिणार मी? 13. म्हणजे 27 गुणिले 5 किती गुणाकार आला आपला? 135. 27 गुणिले 5 गुणाकार किती आला? 135. पुढचा पाडा आहे आपला, गुणाकार आहे 28 गुणिले 0. 0 8 0. 0 2 0. मोठा 0. म्हणजे कोणत्याही संख्येला 0 न गुणलं तर गुणाकार हा 0 येत असतो. सगळ्यांची झाली का गणित लिहून? जर राहिली असले तर नंतर व्हिडिओ संपल्यानंतर लिहा.
आता आपल्याला 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने गुणायचे. एकक, दशक, शतक. शतकाच्या संख्येला 1 अंकी संख्येने गुणायचे. तुम्हाला हे गणित येत असले तर तुम्ही लगेच उतरून घ्या. आधी सगळे गणित उतरून घ्या, नंतर सोडवा. म्हणजे काय होते, जरी एखादं गणित तुमचं मागे राहिलं तरी नंतर तुम्ही सोडवू शकतात. आधी फास्ट काय करायचं, गणित लिहून घ्यायचे आणि नंतर मग एक एक गणित सोडवायला सुरुवात करायचं. आता पहिलं गणित काय बघा, 127 गुणिले 5. जर तुम्हाला येत नसले तर इकडे लक्ष द्या, पण जरी येत असले तर काय करा, हे गणित करत करत इकडे लक्ष द्या. थोडासा फरक असतो ना. 5 7 35. आता 5 न पहिल्यांदा कुणाला गुणायचं, एककाला गुणायचं, नंतर दशकाला गुणायचं आणि नंतर शतकाला गुणायचं. क्रम लक्षात ठेवा. 5 न पहिल्यांदा एककाला, नंतर दशकाला आणि नंतर शतकाला गुणायचं आहे आपल्याला. आता 7. 5चा पाढा आपल्याला 7 पर्यंत मोजायचा आहे. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35. 35 कसं लिहिणार आहेत आपण, दशकाच्या घरावर 3 आणि इथं 5. आता 5 न 2 ला गुणायचं. दशक कोण आहे, 2, म्हणून एकक झालं की दशकाला गुणलं. 5 2 10, 5 1 5, 5 2 10 आणि हातच्याचे 3. 10 मध्ये 3 मिसळायचे. 10 11 12 13. आता 13 कसं लिहिणार मी, इथं 1 आणि इथं 3. आता हे 3 मिसळले मी म्हणून याला कट मारला. आता 5चा पाढा 1 पर्यंत मोजायचा. 5चा पाढा 1 पर्यंत शतकाला गुणायचा. आता 5 1 5 आणि नंतर हातच्याचा 1 मिसळला. 5 मध्ये 1 मिसळला 6 झाले. हातचा मिसळायला विसरू नका. तर गुणाकार किती आला आपला, 127 गुणिले 5 बरोबर 635. 127 गुणिले 5 बरोबर किती गुणाकार आला आपला, 635. पुढचा गुणाकार आहे आपला 162 गुणिले 7. 162 गुणिले 7. आता पहिल्यांदा 7 ना आपण एककाला गुणायचं, नंतर दशकाला गुणायचं, नंतर शतकाला गुणायचं. मग पहिल्यांदा एकक कोण आहे, 2. 7चा पाढा 2 पर्यंत मोजायचं. 7 1 7, 7 2 14. 14 कसं लिहिणार आहेत आपण, इथं 1 आणि इथं 4. आता 7चा पाढा 6 पर्यंत मोजायचा. 7चा पाढा 6 पर्यंत. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42. 42 मध्ये हातच्याचा 1 मिसळला, किती झाले, 43. किती झाले, 43. 43 कसं लिहिणार मी, इथं 4 आणि इथं 3. आता 7चा पाढा शतक कोणही 1, शतचा पाढा 1 पर्यंत मोजायचा. 7 1 7 आणि हातच्याचे 4 आलेले. 7 1 7, 7 8 9 10 11. किती आलं बेरीज आपली, 11. आता हे 4 आपण मिसळलेले आहेत म्हणून ह्याच्यावर मारली छाट. तर 162 गुणिले 7 बरोबर 1134. म्हणजे गुण्य कोण आहे आपला 162, गुणक कोण आहे 7 आणि गुणाकार आहे 1134. पुढचा गुणाकार आहे आपला 947 गुणिले 5. 947 गुणिले 5. आता पहिल्यांदा आपण एककाला गुणायचं 5 न. 5 न एककाला गुणायचं, नंतर दशकाला गुणायचं आणि नंतर शतकाला गुणायचं. आता 7 गुणिले 5. 5चा पाढा 7 पर्यंत मोजायचा आहे. 5चा पाढा 7 पर्यंत मोजायचा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35. 35 कसं लिहिणार आहे मी, इथं 3 आणि इथं 5. आता नंतर दशकाला गुणवत. 5 चौक 20. 5 चौक 20. आता 5चा पाढा 4 पर्यंत मोजू. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20. 20 मध्ये हे हातचा मिसळायचा. 20 मध्ये हे 3 मिसळले. 20 21 22 23. आता 23 कसं लिहिणार मी, इथं 2 आणि इथं 3. आता हे 3 मिसळले आहेत म्हणून मी याच्यावर छाट मारणार. ह्याला छाट मारायचं बरं का, नाहीतर गणित चुकतात नंतर. नंतर आता शतकाला गुणू. 5 न शतकाला गुणायचे.
5चा पाडा 9 पर्यंत मोजायचा. 5 9, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45 आणि त्याच्यामध्ये हातच्याचे 2 मिसळले 45, 46 आणि 47. किती बेरीज झाली आपली? 47. तर गुणाकार किती आला आपला? गुण्य कोण आहे? 947. गुणक कोण आहे? 5 आणि गुणाकार किती आलाय? 4735. ह्या उत्तर किती आलेले? 4735. पुढचा गुणाकार आहे आपला 6668 गुणिले 4. आता आपल्याला 4 न पहिल्यांदा एककाला गुणायचे, नंतर दशकाला आणि नंतर शतकाला गुणायचे. तर 4चा पाडा आपल्याला 8 पर्यंत मोजायचा आहे. कुठपर्यंत? 8 पर्यंत. 4चा पाडा 8 पर्यंत मोजू. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32. 32 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 3 आणि इथं 2. 32 कसं लिहिणार आहेत? इथं 3 आणि इथं 2. आता नंतर 4 न दशकाला गुणू. दशक कोण आहे? हाय दशक. मग 4 न आपण दशकाला गुणू. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24. 24 मध्ये 3 मिसळू. 25, 26, 27. 27 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 2 आणि इथं 7. आता 4 न आपण शतकाला गुणणार आहेत. 4 न शतकाला गुणलं. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24. 24 मध्ये 2 मिसळले. 25, 26. किती उत्तर आलं? 26. तर 668 गुणिले 4 किती गुणाकार आला आपला? 2672. आता इथं माझं काय चुकलं? हे हातचे मी मिसळले पण छाटले नाहीत. हे असं छाटल्याशिवाय आपलं गणित बरोबर येत नाही. म्हणजे गुण्य कोण आहे? 668. गुणक कोण आहे? 4 आणि गुणाकार आलेला आहे आपला 2672. पुढचं गणित आहे आपलं 754 गुणिले 2. 754 गुणिले 2. आता एककच्या जागेवर कोण आहे? 4. नंतर दशकाच्या जागेवर 5 आणि शतकाच्या जागेवर 7. मग 2 ना आपण पहिल्यांदा कोणाला गुणणार आहेत? एककाला. एककाच्या जागेवर आहे 4. 2चा पाडा 4 पर्यंत मोजू. बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8. पुन्हा बेचा पाडा 5 पर्यंत मोजायचे. बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10. 10 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 1 आणि इथं 0. आता 2चा पाडा आपण 7 पर्यंत मोजू. 2चा पाडा 7 पर्यंत. बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14. 14 मध्ये 1 मिसळला किती झाला? 15. किती झाले? 15. 754 गुणिले 2 बरोबर 1508. किती गुणाकार आला आपला? 1508. 7993 गुणिले 8. आता 8चा पाडा 3 पर्यंत मोजायचा आहे. 8चा पाडा 3 पर्यंत. 8 1 8, 8 2 16, 8 3 24. 24 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 2 आणि इथं 4. आता नंतर दशकाच्या जागेवर कोण आहे? 9. दशकाच्या जागेवर कोण आहे? 9. तर 8चा पाडा आपल्याला 9 पर्यंत मोजायचा आहे. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72. 72 मध्ये 2 मिसळले. 73 74. 74 कसं लिहिणार आहे मी इथं? इथं 7 आणि इथं 4. आता 8चा पाडा 7 पर्यंत मोजू. 8चा पाडा 7 पर्यंत मोजायचा आपल्याला. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56. 56 मध्ये 7 मिसळायचे. मिसळायची बेरीज करायची. 56 57 58 59 60 61 62 63. किती उत्तर आलं आपलं? 63.
गुणाकारामध्ये बघा 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर एकाखाली एक संख्या येणं महत्वाचं आहे. बघा आता माझं 3, 8, 4 एका रांगेमध्ये बरोबर 9च्या खाली 4 आलेले आहे. हातचा 9च्या डोक्यावर बारीक लिहिलेला मी, खूप मोठा लिहिलेला नाहीये. मांडणीला गुणाकारामध्ये खूप महत्व आहे. आणि बरोबर 7, हातच्याचे 7, हे 7 आणि हे 3 एका रांगेत आलेले आहेत आणि 6 इथं मी बाजूला लिहिलेले आहेत. गुणाकार तुमचा कधी बरोबर येणार जेव्हा तुम्ही बरोबर एका रांगेमध्ये संख्या लिहिचाल, तेव्हाच तुमचा गुणाकार हा बरोबर येतो, नाहीतर बरोबर येत नाही. पुढचं गणित आहे आपलं 718 गुणिले 3. 718 गुणिले 3. तर 8चा पाडा आपल्याला 3चा पाडा 8 पर्यंत मोजायचा. 3चा पाडा 8 पर्यंत मोजायचा. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24. 24 कसं लिहिणार आहेत आपण? इथं 2 आणि इथं 4. 24 कसं लिहिणार? इथं 2 आणि इथं 4. आता पुन्हा नंतर 3चा पाडा 1 पर्यंत मोजायचा आहे. 3 1 3, 3 मध्ये 2 मिसळले, 4 5. किती उत्तर आलं? 5. बरोबर 1च्या खाली इथं असं 5 लिहायचे. पुन्हा नंतर 3चा पाडा 7 पर्यंत मोजायचा. 3चा पाडा 7 पर्यंत मोजायचा. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21. 21 हा चाललेला आहे का? नाही, म्हणून मी डायरेक्ट 21ला 21 लिहिणार. बरोबर 7च्या खाली मी 1 लिहिणार. तर 718 गुणिले 3 किती गुणाकार आला आपला? 2154. पुढचा गुणाकार आहे आपला 905 गुणिले 7. 905 गुणिले 7. आता 7 न पहिल्यांदा एककाला, दशकाला आणि शतकाला गुणायचे. मग आता 7 न पहिल्यांदा एककाला गुणलं, किती आहेत? 5. 7चा पाडा 5 पर्यंत मोजू. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35. 35 कसं लिहिणार आहे मी? इथं 3 आणि इथं 5. आता 7 0 0, 7 न गुणाकार केला 0 सोबत. आता इथं 0च नाही म्हणून मी गुणाकार 0च लिहिणार. 7 0 0, 0 मध्ये 3 मिसळले, 0 1 2 3, 0 मध्ये 3 मिसळले, 3 झाले. 7 9 63, 9. 7चा पाडा 9 पर्यंत मोजू. 7 1 6, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63. किती आलं उत्तर? 63. आता हा गुणाकार मी हातचा मिसळलेला म्हणून ह्याच्यावर छाट मारली. तर किती गुणाकार आला आपला? 905 गुणिले 9 बरोबर 6335. तर गुणाकार सोपा आहे. कधी? तुम्हाला 9 पर्यंत पाडे यायला पाहिजेत. एकाखाली एक बरोबर अंक लिहिता आलं पाहिजे. 100 पर्यंत उजळणी, मधली आदली काही जरी विचारलं तरी सगळ्यात महत्वाचं यायला पाहिजे, तरच तुम्हाला गुणाकार येईल. तर मुलांनो, हे असे गुणाकार आपल्याला तोंडी करायला शिकायचे आहेत. आता ह्या गुणाकारामध्ये काय विशेष आहे? जर गुणाकार करत असताना एककाच्या जागेवर एकक, दशक, शतक, हजार ह्या जागेवरती सलग जर 0 असेल तर ते गुणाकार हे आपल्याला असे सोडवायचे असतात. आधी काय करायचं? 0 वेगळा करायचा. जर एककाच्या जागेवर 0 असेल, सलग जर एककाच्या आणि दशकाच्या जागेवर जर 0 असेल तर 0 वेगळा करायचा. आता हा 0 किती 0 आहे? एकच 0. आता 9 न 1 ला गुणायचं. 9 1 9, 9 1 9. 10 गुणिले 9 किती झाले? 90 झाले. 10 9 90. आता इथे बघा, दोन्ही संख्यांच्या 50 आणि 40 या दोन्ही संख्यांच्या एकक स्थानी 0 0 आहे. आता हे गणित तुम्हाला लिहून घ्यायचे नाहीत, फक्त समजून घ्या. आता 0 0 एककाच्या जागेवर 0 आहेत. किती 0 आहेत बघा बरं? 1 2 1 2. किती 0 आहेत? 1 2. आता 5 आणि 4चा गुणाकार करायचा. 5 आणि 4चा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20. किती उत्तर आलं? 20. म्हणजे 50 गुणिले 40 बरोबर गुणाकार किती आला आपला? 2000. जर एककाच्या जागेवर जर 0 असेल तर तो 0 वेगळा करायचा आणि हे अशी गणितं करायची, म्हणजे गणितं फास्ट होतात. आता इथं बघा, एकक आणि दशकाच्या जागेवर सलग 0 आहेत. सलग 2 0 आहेत आणि इथं एककाच्या जागेवर 1 0. मग आता हे 0 काय करायचे? वेगळे करायचे, वेगळे घ्यायचे.
किती शून्य आहेत? 1 2 3. 1 2 3 शून्य आहेत. बरोबर आहे का? आता हे शून्य मी काढून इथं ठेवले. आता कोण राहिले? फक्त 2 आणि 3. 2चा पाडा 3 पर्यंत मोजायचा. बेक बे, बेक बे, बे 2 4, बे 3 6. किती गुणाकार आला? 200 गुणिले 30 बरोबर 6000. किती सोपे गणित आहेत बघा बरं. 40 गुणिले 60. आता इथं बघा एककाच्या जागेवर 0 0 आहे. मग आता हे शून्य काय करणार? मी वेगळे काढणार. हे शून्य मी वेगळे काढले. आता कोण राहिलं? फक्त 4 आणि 6. कोण राहिलं? 4 आणि 6. 4 आणि 6चा गुणाकार केला आपण. 4चा पाडा 6 पर्यंत मोजला. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 25, 4 सख 24. किती गुणाकार आला आपला? 2400. आता ह्या गणितामध्ये बघा एककाच्या जागेवर 0 तो घेतला वेगळा काढून. इथं एककाच्या आणि दशकाच्या जागेवर 0 आहेत, ते सुद्धा वेगळे काढून घेतले मी. आता कोण राहिलं? 7 आणि 4. 7चा पाडा 4 घरं मोजायचा. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28. 28,000 गुणाकार किती आला? 28,000. आता इथं बघा एकच शून्य, एककाच्या जागेवर एकच शून्य, तो मी काय केला? वेगळा काढला. आता 7चा गुणाकार 5 पर्यंत मोजायचा. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35. 350. पुढे बघा आता 90 गुणिले 3. तर 90चा शून्य मी काढून बाजूला ठेवला. किती राहिली? आता हे 9च राहिले. 9चा पाडा 3 पर्यंत मोजायचा. 9 1 9, 9 2 18, 9 3 27. किती आला गुणाकार आपला? 270. अशा प्रकारे आपण एककाच्या आणि दशकाच्या घरात जर शून्य असेल तर त्याला वेगळं काढून असा गुणाकार करायचा, म्हणजे आपली संख्या लहान होते आणि गुणाकार करायला सोपं जातं.